गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पिकच नाही तर शेतकऱ्याच्या जमिनीचा सुद्धा मसनवाटा झालेला आहे आणि त्याच मसनवाट्यात शेतकऱ्याला पाहिजे तशी मदत करायची सोडून सरकार त्याला दफनात घालायचं काम करत आहे। कारण पंजाबचं सरकार शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्यायला मदत परवडते, पण आपल्या सरकारला 8,500 रुपये म्हणजे एक भीक द्यायची की काय, 85 रुपये प्रति गुंठा म्हणजे 3,500 रुपये, त्यात 70% म्हणजे 2600 रुपये एकरी फक्त मदत शेतकऱ्याला होती आहे। आणि शेतीचा खर्च एकरी पाहिला असता 50,000 ते 7,000 रुपये एकरी खर्च आहे। तर ही तुटपुंजी मदत मान्य नाही तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण शेतकऱ्याची विनाअट कर्जमाफी केली पाहिजे आणि कोणतेही निकष न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे। असं नाही केलं तर शेतकऱ्याचे पोरं गावोगाव आता त्यांचा संयम तुटलेला आहे। कारण शेतकऱ्याचे पोरं नेपाळ सारखी परिस्थिती करायला आता मागे पुढे पाहणार नाहीत। एखादा जरी मंत्री दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय शेतकऱ्याचं पोरगं आता गुपचूप बसणार नाही। आजवर केले सर्वांसाठी, प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक क्षेत्रासाठी करून पाहिलं, पण आमची भूमिका कोणीच मांडायला तयार नाही। त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्याचा संयम तुटलेला आहे। येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दाराला कोणी येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, कोणता मंत्री येऊ, त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।